नमस्ते मंडळी, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण केक बेसवर 1 किलोच्या केक बेसवर लिपान आर्टने दुर्गा कशी बनवावी हे शिकणार आहोत। तर चला तर मग सुरू करूया। इथे मी याच केक बेसचा सेंटर काढून घेतला आहे। अगदीच पर्टिक्युलर मेजरमेंट घेऊन काही सर्कल्स ड्रॉ केले आहेत, जेणेकरून दुर्गा मातेची ड्रॉइंग करण्यासाठी मला सोपं जावं। दोन्ही साइडला समान आकृती येण्यासाठी मी इथे पेपरचा कटआउटचा वापर केला आहे आणि अशा प्रकारे मी माझ्या या दुर्गाची एक बेसिक रूपरेखा ड्रॉ करून घेतली आहे। ड्रॉ केल्यानंतर जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो की एमसीलला दोन जे सॉफ्टनर हार्डनर असतात ते मिक्स करायचे आणि त्याचा एक फाईन अशी क्ले बनवून आपण ते मिक्स करून अशाच प्रकारे ते लाईन्स बनवायचे आणि रोल बनवायचे आणि ते रोल फेविकॉल लावून आपण त्या रोल्सला स्टिक करून घ्यायचं। अगदी पातळ रोलचा मी इथे वापर केला आहे आणि अगदी हळूहळू हे काम केलं आहे। नियर अबाउट या कामासाठी मला लागले आहेत जवळपास 3-4 तास आणि ह्या 3-4 तासामध्ये मी हळूहळू माझी दुर्गाची जी एमसील वर्क आहे ते कंप्लीट करून घेतलं आहे। प्रथम आपण फेविकॉल लावून घेऊ, त्यानंतर त्याच्यावर असे रोल स्टिक करून घेऊ आणि त्यावर हलक्या हाताने मी असे पेनाने मार्क दिले आहेत। ॲक्च्युअलमध्ये मला असे पेनाचे मार्क्स द्यायचे नव्हते, पण केक बेस असल्याने त्यावर हे एमसीलचे जे स्टिक्स आहेत किंवा एमसील रोल आहे ते व्यवस्थित स्टिक होत नव्हते आणि त्याच्यावर थोडा प्रेशर यावा आणि प्रत्येक डिझाईनला अजून एक वेगळा लुक येईल असं मला वाटलं आणि म्हणूनच मी ह्या सगळ्या लाईन्सवर असे टिपके टाकले आहेत। त्यानंतर ॲक्रेलिक कलर बेस घेऊन मी माझी कलरिंग स्टार्ट केली। पहिली दुर्गाची बेसिक कलरिंग, त्यांची स्किन, त्याचा फेसचा पूर्ण जो इफेक्ट आहे तो बनवून घेतला आणि नंतर हळूहळू कलरिंग कंप्लीट करत गेली। हळूहळू मी पहिल्यांदा बॅकग्राऊंड कंप्लीट केला आहे। फेस कंप्लीट झाल्यानंतर आपण पाहू शकता की या पूर्ण डिझाईनला एक चांगला असा लुक आला होता आणि हळूहळू मी बाकीच्या डिझाईन्सही कंप्लीट करून घेतल्या आहेत, काहीशा या प्रकारे। फेस पूर्ण कंप्लीट होण्यासाठी बराच वेळ लागला, कारण स्किन कलर मॅच करणं, त्यात अजून काही शेडिंग टाकणं, काही ज्वेलरी इफेक्ट ॲड करणं हे थोडं चॅलेंजिंग टास्क होतं। पण हळूहळू जेव्हा आपण पेशन्सफुली आणि आपल्याला ज्या कामामध्ये इंटरेस्ट असतो ना ते काम करायला आपल्याला कधीच कंटाळा येत नसतो। हळूहळू अशा प्रकारे मी एक ब्लू बॅकग्राऊंडला कम्प्लिटली इथे ठेवला आहे, म्हणजे दुर्गाच्या फेसच्या मागे एक ब्लू कलर दिला आहे, त्याच्या मागे आपण इथे पाहू शकता की व्हाईट अँड रेडचं कॉम्बिनेशन घेतलं आहे आणि त्यानंतर काही टिपक्यांनी ही पूर्ण डिझाईन कंप्लीट केली आहे। अगदी शेवटी मी इथे बीड्स आणि मिरर्स ॲड केले आहेत। ही रेडी आहे माझी लिपान आर्टची दुर्गा। एक वॉल हँगिंग बनवू शकता आपण, पूजेलाही याचा वापर करू शकता आणि हो, दसऱ्या निमित्ताने कोणालाही गिफ्टिंग करण्यासाठीही ही एक फारच चांगलं ऑप्शन असू शकतं। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? लिपान आर्टने दुर्गा माताची वॉल हँगिंग बनवण्याची किंवा पूजेसाठी ह्या अशा गोष्टी बनवण्याची प्रोसेस कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा आणि आमच्या नवीन चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, अशाच भन्नाट आयडिया सकट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत क्राफ्ट करत राहा आणि ड्रॉइंग जरूर करत राहा। धन्यवाद।